आणला नाही. माझ्यावर आरोप झाले, माझी चौकशी 11 महिने झाली. माझी स्वतःची मागणी आहे की हा अहवाल महाराष्ट्राच्या जनतेसमोर आला पाहिजे. मी वारंवार देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं, एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं. या दोघांनी या पत्रावरची दखल न घेतली. मी शेवटी राज्यपालांना पत्र लिहिलं, पण कोणत्याही माझ्या पत्राची दखल न घेता हा 3 वर्षापासून जो राज्य शासनाकडे अहवाल पेंडिंग आहे, पडलेला आहे, तो जनतेसमोर आणावा, जेणेकरून जनतेला कळेल की माझ्यावर जे आरोप झाले होते त्याच्यात काय सत्यता आहे. हा जेव्हा अहवाल देण्यात आला होता त्यावेळेस राज्य शासनातर्फे जी माहिती वर्तमानपत्राला देण्यात आली होती त्याची कटिंग सुद्धा मी ते जोडल्या. त्यामध्ये सुद्धा म्हटलं होतं की चांदीवाल आयोगाने संपूर्ण अहवालाची सखोल चौकशी केल्यानंतर, संपूर्ण तपासणी केल्यानंतर, 11 महिने अनेक स्टेटमेंट घेतल्यानंतर, सर्व कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांनी अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली असं सर्व वर्तमानपत्रामध्ये मी वाचलं होता. त्याच्यामुळे हा 1400 पानाचा अहवाल, कोणाकोणाचे स्टेटमेंट्स आहे, काय आहे, त्या सर्व गोष्टी जनतेसमोर आल्या पाहिजे. या दृष्टीनं आता मी केलेले सर्व प्रयत्न, मला कुठे यश आलं नाही. देवेंद्र फडणवीसनी हा अहवाल जाहीर केला नाही, एकनाथजींनी नाही, राज्यपालांना सुद्धा लिहिलं. त्याच्यामुळे आता आमचे सहकारी, आमचे मित्र असीम सरोदे साहेबांना, ऍडव्होकेट असीम सरोदे साहेबांना विनंती केली की आता शेवटला पर्याय म्हणून आपण कोर्टामध्ये जाऊ आणि कोर्टामध्ये जाऊन कोर्टाला सांगू की हा 3 वर्षापासून अहवाल राज्य शासनाकडे पडलाय, तो त्यांनी जनतेसमोर आणावा. त्याच्यामुळे नोटीस, कायदेशीर नोटीस आज ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून आम्ही राज्य शासनाला दिली आहे, देवेंद्र फडणवीसला दिली आहे गृहमंत्री म्हणून, कारण की त्यांच्याच खात्याकडे तो अहवाल पडलेला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांना दिली आहे आणि मुख्य सचिव आहे त्यांना सुद्धा आम्ही नोटीस दिली आहे. त्यांनी त्याचं कॉग्निजन्स घ्यावा आणि कारवाई करावी. यानंतर आम्हाला कोर्टामध्ये हे संपूर्ण प्रकरण न्यावं लागेल. सर, हा सगळा प्रकार ज्यावेळेस झाला, लेटर बॉम्ब म्हणून हे सगळं प्रकार समोर आला, 1400 पानाचा चांदीवाल आयोगाचा अहवाल देखील आला. नेमकी काय कारणासाठी अहवाल सरकार समोर आणत नाही, एक मूळ प्रश्न. आणि दुसरा, शॉर्ट मध्ये अहवालात नेमकी काय माहिती आहे, जर तुम्ही आमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली तर ती जनतेला कळेल. मी अजून अहवाल पाहतो नाही. मी वर्तमानपत्रामध्ये अहवाल जेव्हा जस्टिस चांदीवाल साहेबांनी राज्य शासनाला दिला, तो देताना राज्य शासनातर्फे जे काही मीडियाला ब्रिफिंग झालं त्या ब्रिफिंग मध्ये असं माझ्या बातम्यात आलं की अनिल देशमुखांना त्या अहवालामध्ये क्लीन चिट देण्यात आलेली आहे. पेपरमध्ये बातम्या आल्या, पेपरमध्ये ज्या बातम्या आल्या होत्या त्याच्यामध्ये सोबत जोडलेले आम्ही त्या वर्तमानपत्राची बातम्या आहे, लोकसत्तेला आहे, महाराष्ट्र टाइम्सला आहे, टाइम्स ऑफ इंडियाला आहे, सगळ्या वर्तमानपत्रामध्ये या. त्याच्यामुळे माझी जे काय असेल, जे काही 1400 पानाच्या अहवालामध्ये असेल, ज्यांचे स्टेटमेंट असेल ते सगळं जनतेसमोर येईल ना. म्हणजे माझ्या चौकशीचा अहवाल मी स्वतः आग्रह करतोय, राज्य शासन तो स्वतः जनतेसमोर ठेवायला पाहिजे. त्यांचा प्रश्न असा आहे की तो दाबून त्याच्या मागचं काय कारण? आता त्याच्या मागचं कारण बहुतेक त्या अहवालामध्ये माझ्याबद्दल क्लीन चिट दिली असणार असं माझ्या कानावर आहे. त्याच्यामध्ये अनिल देशमुख कुठेही दोषी नाही हे अहवालामध्ये आहे असावं. नाही तर राज्य शासनाला अहवाल द्यायला काही हरकत नाही ना. सगळी क्रोनॉलॉजी मधल्या काळात असं होतं की परमवीर सिंग यांनी केलेले आरोप ते अशी गोष्ट कळती की अशा पद्धतीने समजते या बेसिसवरती केलेले होते, अशा काही गोष्टी बाहेर आल्या. त्यामुळे तुम्ही याचा आरोप केलेला आहे का त्यामध्ये तुमच्यावरती? त्याच्यामध्ये माझ्या विरुद्ध जर काही असेल तर ते सुद्धा जनतेसमोर यायला पाहिजे. माझी मागणी माझ्या विरुद्ध असेल ते यायला पाहिजे. आणि त्या अहवालाचं शेवटी निष्कर्ष काय फाइंडिंग आहे, 11 महिने अहवाल 1400 पानामध्ये काहीतरी निष्कर्ष असेल. आणि माझ्या चौकशीचा अहवाल मी मागणी करतोय. माझी 11 महिने चौकशी झाली, जस्टिस चांदीवाल साहेबांनी चौकशी केली, कोर्टाने सगळ्यांचे स्टेटमेंट घेतले,